बंजारा समाजा जे तरुण मंडळी आहेत ते रोजगार त्यांना मिळत नाही. म्हणजे पोहरादेवी किंवा एवढा समाज आपला मोठा आहे, तर एवढे नेते मंडळी येतात, देणगी देतात, परंतु एखादी काही फॅक्टरी म्हणा किंवा रोजगाराच्या संदर्भामध्ये इथं काही उपलब्ध नाही. या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, काही शासनाकडनं काही चूक होत आहे का, किंवा प्रथा वगैरे आहे मोठ्या प्रमाणात तिथं? तर त्यामागचं काय रहस्य आहे, की खरंच बळी दिला ना की माता प्रसन्न होते का? या सर्व नेते मंडळी येतात, देणगी देतात, राष्ट्रीय नेते इथं येतात, परंतु जसा विकास व्हायला पाहिजे पोहरादेवीचा तसं झालं नाही. मग ते स्वच्छतेच्या संदर्भात असो किंवा काही भक्ती निवासच्या संदर्भामध्ये असो, या संदर्भामध्ये थोडीशी उणीवा आपल्याला पाहायला मिळते. तर शेगावसारखं किंवा शिर्डीसारखं तिथं सगळी व्यवस्था होईल का, असं आपल्याला. नमस्कार. महाराज, आपण भक्तिधाम धर्मपीठाचे बंजारा समाजाचे धर्मगुरू आहात, तर तुमचा धर्मगुरूचा हा प्रवास कसा होता आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. प्रवास कसा होता म्हणल्यापेक्षा प्रवास कसा सुरू झाला म्हटलं तर ठीक राहील. कारण आता माझी तर तुम्हाला ओळख आहेच. मी संत सेवालाल महाराज यांच्या 5व्या पिढीतला वंशज आहे. सेवालाल महाराज यांचे 3 भाऊ होते आणि सेवालाल महाराज हे बालब्रह्मचारी होते. सेवालाल महाराजांनी लग्नाचा आणि काही गोष्टीचा त्याग केला होता, म्हणून ते बालब्रह्मचारी संत होते. त्यांचे जे लहान भाऊ होते पुराणाईक, यांचं मी वंशज. आणि मला माझं BA शिक्षण झाल्यानंतर मला असं वाटलं की आता पोहरादेवीला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. संत रामराव महाराज यांनी या युगामध्ये बरंचसं काम केलं होतं. संत सेवालाल महाराजानंतर 2 संत 3 संत झाले होते, जेतालाल महाराज, सुखालाल महाराज आणि बामनलाल महाराज. याच्यानंतर रामराव महाराज, आणि रामराव महाराज फार फिरले होते. त्याच्यानंतर आता धार्मिक या युगामध्ये कुठंतरी जरासं बदल व्हावं आणि आपल्या शिक्षणाचा फायदा या क्षेत्रामध्ये व्हावा म्हणून एक 2014मध्ये धर्मपीठाची स्थापना पोहरादेवीला झाली. आणि तिथून एक धर्माचा प्रसार करण्याकरिता आदरणीय किसन भाऊ यांच्या मदतीने त्या ठिकाणी धर्मपीठ निर्माण कार्य सुरू झाला होता आणि चांगल्या रीतीने तो धर्मपीठाचं काम पूर्णपणे तिथं झाला. आणि त्या ठिकाणावरून माझा प्रवास सुरू झाला. रामराव महाराज यांचे फार कमी दिवस त्या याच्यामध्ये राहिले होते, म्हणून रामराव महाराज यांच्या हस्ते धर्मपीठाचं निर्माण कार्याचं उद्घाटन झाला. आणि त्यानंतर बापू जास्त दिवस राहू शकले नाही. मग आम्ही धर्मपीठावरून हा सर्व समाजाला एक चांगला संदेश द्यावा, अंधश्रद्धा निर्मूलन करणं आणि पोहरादेवीच्या विकासाकरता त्या ठिकाणावरून सर्व गोष्टी चालवणं, असे मी काम केले. आणि धर्मपीठ तयार झाल्यानंतर मी एक बंजारा समाजामध्येच काम न करता तर समस्त हिंदू समाजाकरता माझं काम असते. आणि माझा त्या ठिकाणावरून प्रवास सुरू झाला. महान संत सेवालाल महाराज हे कसे संत होते आणि आपण त्यांच्या कोणत्या विचाराला आकृष्ट झाले? सेवालाल महाराज तर एक खूप दूरदृष्टी ठेवणारे संत होते. आणि संतापेक्षा तर आम्ही त्यांना ईश्वर मानतो, भगवान मानतो. आणि मी माझ्या सर्व याच्यामध्ये सर्वांना प्रत्येकदा मी सांगतो, आता आमच्या समाजामधले काही लोक त्यांना क्रांतिकारक, समाजसुधारक या लोकांच्या लाईनीमध्ये बसून टाकतात. आणि सेवालाल महाराज एक क्रांतिकारी संत होते. तर ह्या गोष्टी बरोबर नाहीत. मी प्रत्येकदा लोकांना सांगतो की सेवालाल महाराज यांना क्रांतिकारक संत, समाजसुधारक संत तुम्ही म्हणू नका. सेवालाल महाराजांनी 300 वर्षापूर्वी या जगामध्ये काय होणार आहेत याची भविष्यवाणी केलेली होती. तुम्ही आमच्या भजन स्वरूपी या आमच्या भजनाच्या माध्यमातून आमचा इतिहास कुठे लिखित नाही. बंजारा भाषेला
म्हणजे दर्जा नसल्यामुळे तो इतिहास कुठं लिहिला गेला नाही, परंतु भजन स्वरूपी आमचा इतिहास पुढे चालू आहे. अच्छा. तर त्याच्या माध्यमातून आपण ऐकतो की सेवालाल महाराजांनी जो संदेश दिला होता, जी त्यांची भविष्यवाणी होती, भविष्यवाणी सोबतच त्यांनी संदेशसुद्धा सर्वांना दिला होता. ज्यावेळेस 300 वर्षापूर्वी जगामध्ये खूप पाणी असायचं, जिकडे तिकडे खूप पावसाळा असायचा, त्यावेळेस सेवालाल महाराज हे म्हणायचं की पुढे पाणी विकत घ्यावं लागेल लोकांना. अच्छा. तर बघा तुम्ही, आज त्यावेळेस सेवालाल महाराजांनी सांगितलं होतं की या जगामध्ये पाणी विकत घ्यावं लागेल, रुपया कटोरो पाणी मिळेल, म्हणजे आमच्या भाषेत रुपया कटोरा. तर आज आपण बघतो की 10 रुपये 20 रुपयानं आपण पाणी विकत घेऊन आपण पितो. सेवालाल महाराजांनी त्यावेळेस, सेवालाल महाराज गायीवर फार प्रेम करत होते. सेवालाल महाराज हे 3-4 हजार गाई बैलाचा झुंड सोबत घेऊन हे लदनी करत होते. अच्छा. त्यावेळेस सेवालाल महाराजांनी गाई बैलाचं महत्त्व सांगितलं होतं. गाईचं सिंग एक दिवस सोन्याचं होईल म्हणून सांगितलं होतं त्यांनी. तर आपण आज बघतो संपूर्ण देशामध्ये कितीतरी राज्याची सरकार आज गाई वाचवण्यामध्ये लागलेले आहे. गाई वाचवण्यासाठी खूप मोठे मोठे कार्यक्रम चालू आहे. गौरक्षणाच्या माध्यमातून गौरक्षण चालू आहे. या सगळ्या गोष्टी आता आपण फार मोठ्या प्रमाणात करतो. त्यावेळेस तर सेवालाल महाराजांनी सांगून गेले होते. असे अनेक गोष्टी सेवालाल महाराजांनी सांगितलं. अशा प्रकारचे आजार पुढं चालून येतील की कोणताही डॉक्टर, हकीम त्याचा निदान करू शकणार नाही. अच्छा. आईले स्वतःचा लेकरू भारी होईल आणि आपल्या मुलाला आई भारी होईल. मायन बेटा भारी जाय रामा, असं त्यांनी आमच्या भाषेमध्ये म्हटलं होतं की मायला आपला लेकरू भारी होईल. आपण कोरोना आजाराच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलं. खरंच. कोरोना जेव्हा आलं होतं या देशामध्ये, मुलगा आईजवळ जाण्यास तयार नव्हता आणि आई मुलाजवळ जाण्यासाठी तयार नव्हती. हे सेवालाल महाराजांनी त्यावेळेस, आणि आम्ही जेव्हा हे फोन निघाला नव्हता, आयफोन निघाला फोन निघाला नव्हता, तेव्हापासून त्याच्या आधीपासून आम्ही ऐकतो की सेवालाल महाराजांनी त्यावेळेस 300 वर्षापूर्वी सांगितलं होतं की पलकेर खबल मलके म्रिय, म्हणजे आपण जर डोळा आपला प्लग तेवढ्या वेळेमध्ये पापणीचं आपण पापणी आपली पडली ना, तर तेवढ्या वेळेत ती खबर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाईल. यानं आमच्या भाषेमध्ये मलकेर खबल पलके म्रिय, म्हणजे सेकंदामध्ये कुठेही आपली खबर जाईल. आज आपलं मोबाईलच्या माध्यमातून आपण सर्व बघतो बरोबर की कुठच्या कुठं असे अनेक भविष्यवाणी सेवालाल महाराजांनी त्यावेळेस केली होती. आणि काही संदेश लोकांना त्यावेळेस त्यांनी दिला होता. पर्यावरणाचा संदेश त्यावेळेस दिला होता. झाड कापू नका, जंगलाचं रक्षण करा, पर्यावरण रक्षण. सेवालाल महाराज हे स्वतः नदीचं, वृक्षाचं पूजन करत होते त्यावेळेसपासून. त्यांचा संदेश होता सर्व लोकांना. आणि सेवालाल महाराज हे कर्नाटक प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी देशभ्रमण करता करता ते आपल्या या दिग्रसच्या बाजूला असलेले 7 किलोमीटर रुईगडावर ते येऊन थांबले. अच्छा. सेवालाल महाराज, आणि त्यांची फार मोठी दूरदृष्टी होती. आणि विशेष करून तुम्हाला सांगतो, सेवालाल महाराजांचे भक्त हे बंजारा समाजच नव्हते. तर तुमच्या या बोल मनातलं या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सर्वांना हे एक संदेश देतो या ठिकाणावरून की सेवालाल महाराज हे संत फक्त बंजारा समाजाकरता मर्यादित नव्हते. अच्छा. सेवालाल महाराजांचे सर्व जाती धर्मांचे लोक हे भक्ती करत होते. अच्छा. भक्त होते. याचा एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो मी की सेवालाल महाराजांचा स्वर्गवास जेव्हा रुईगडामध्ये झाला होता, तर रुईगडावरून त्यांचा पार्थिव शरीर हे पोहरादेवीला आणण्याचा कामच धनगर समाजाच्या लोकांनी केलं होतं. हो का. नागोजी नपते म्हणून धनगर समाजाचे जे त्यांचे भक्त होते, त्यांनी सेवालाल महाराजांना रुईगडावरून आणून पोहरादेवीला जागा त्यांनी दिली होती. सेवालाल महाराजांच्या मंदिराची जी जागा आहे आजही हे बंजारा समाजाची नव्हे आहे. हे त्यांनी दान दिली.
हे धनगर समाजाच्या लोकांची आहे. म्हणून सेवालाल महाराजाला मानणारे हे सर्व जाती धर्मांचे लोक होते. आजही पोहरादेवीमध्ये माळी पौर्णिमेला सर्व दलित समाजाची यात्रा भरते त्या ठिकाणी. अच्छा अच्छा. आपल्याला असं प्रामाणिकपणे वाटते का की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण पाहिजे, आणि जर जर का ते मिळालं तर कोणत्या संदर्भामध्ये, म्हणजे शिक्षण आहे, रोजगार आहे की सामाजिक न्याय, कोणत्या संदर्भामध्ये ते तीव्रतेने तुम्हाला त्याची गरज वाटते? कारण त्या संदर्भामध्ये आम्ही पाहतो की तुम्ही आंदोलन वगैरे केलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटते ते कोणत्या तत्वावर तुम्हाला पाहिजे? ते बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि तुम्ही जे आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल की आम्ही या मागणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीनं उतरलो होतं, याचं कारण असं आहे की हे मागणीच संत रामराव महाराजांनी 74 पासून लावलेली होती. हो. आणि त्यांच्या मागणीला यश म्हणूनच आंध्र कर्नाटक राज्याच्या लोकांना एस टीचं आरक्षण मिळालेलं होता. हो. पण काही कारणामुळे आपल्या या महाराष्ट्राच्या लोकांना ते मिळू शकलं नाही. म्हणून कसं आहे, या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, मोगलांच्या लढ्यामध्ये, या देशाच्या दळणघडणामध्ये बंजारा समाजाचं खूप मोठं योगदान आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून मी या ठिकाणी नमूद करतो की 1947 या साली या देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य मिळाला, परंतु बंजारा समाजाच्या लोकाला 1952 खरं स्वातंत्र्य मिळाला. ते तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्या चौकशीचे आदेश देऊन यांना मुक्त करण्यासाठी सांगितले, नाही तर यांच्यासाठी सेटल झोन होता. अच्छा. सेटल झोनमध्ये यांना बंदी करून ठेवायचं. आजही अनेकशे ठिकाणी सेटल झोन आहे. तर खरं यांना, बंजारा समाजांना 1952 स्वातंत्र्य मिळाला, आणि या समाजाचा खरा अधिकार आहे एस टीचा. हो. कारण या क्रॅट एरियामध्ये हा समाज पूर्णपणे बसतो. म्हणून देशाच्या 7 राज्यामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये, शेड्यूल कास्टमध्ये हा समाज आहे. आणि अतिशय गरिबीमधून, मेहनतीतून बाहेर आलेला हा समाज आहे. देशाच्या संपूर्ण लढ्यात, इंग्रजासोबत मोठ्या लढ्यात हा समाज सहभागी आहे. आणि म्हणून इंग्रजांना विशेष करून बंजारा समाजाची एक वेगळी भीती होती. म्हणून त्यांनी बंजारा समाजावरती क्रिमिनल ॲक्ट लागू केली त्यावेळेस. म्हणून अनेकशा अशा काही त्याग आहे बंजारा समाजाचा. म्हणून ते एस टी आरक्षणाची गरज आहेच. एस टी आरक्षण मिळाल्यानंतर खरा विकास या समाजाचा होईल. आपल्याला असं वाटतं का की धर्मगुरूंनी राजकारणात यायला पाहिजे, किंवा फक्त बाबा समाज प्रबोधनच करायचं, आणि कशामध्ये जास्त फायदा होऊ शकतो, की खरंच यायला पाहिजे का राजकारणामध्ये, की फक्त समाज प्रबोधन करून समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करायचा? धर्मगुरूचं काम समाजाला प्रबोधन करून सुधारायचं आहे निश्चितच. परंतु जे धर्मगुरू ज्या समाजातून येतं, असं तर धर्मगुरू संत याची कोणती जात नसते. परंतु आता ज्या समाजामधून आपला जन्म झालेला आहे, कुठंतरी असं वाटते की या देशाच्या व्यवस्थेमधून या समाजावरती अन्याय झालेला आहे, आणि हा कुठंतरी दूर झाला पाहिजे. आणि या लोकांना चांगलं एक शिक्षण मिळालं पाहिजे. यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती सुधारली पाहिजे. नेतृत्वाचा जर, सार्वजनिक नेतृत्वाचा जर त्या समाजामध्ये अभाव असेल, तर आपण बघतो देशामध्ये योगी आदित्यनाथ आहे, राजकारणामध्ये येऊन साधू संत हे राजकारणामध्ये आले की अधिक पारदर्शकता त्या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकते आणि अधिक चांगलं काम करू शकते. नक्की. नाही तर राजकारण जर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, आपण समाज हे राजकारणी लोकांना एकदम चांगल्याच नजरेनं बघतो अशातला भाग नाही. करेक्ट. वास्तविकता जो कोणी आमदार, मंत्री ह्या सगळ्या काही असेल, त्याच्या करिअर मागं त्यांची फार मेहनत असते, सगळ्या गोष्टी. तरी लोकांचं त्यांना बघण्याचं एक वेगळं उद्देश असते.
म्हणून हे धर्मगुरू म्हणून राजकारणामध्ये येऊन अधिक चांगलं एक पारदर्शक काम करण्यासाठी कधी कधी यावंच लागते. नक्की नक्की. आणि राजकारणामध्ये धर्मगुरू किंवा धार्मिक क्षेत्राच्या लोकांनी पडू नये असं कुठं नाही. हे राजकारण तर हे पहिल्यापासून आहे, महाभारतापासून तर राजकारणच आहे सगळं. आता आपण पाहतो धर्मगुरू म्हणजे त्याग, समर्पण आणि विरक्ती यांचं प्रतीक. पण आपल्या आधुनिक आपली राहणीमान आहे आणि विशेष करून आपली जे टू व्हीलर आहे ती खूप म्हणजे लोकांना त्या संदर्भामध्ये जी महागडी टू व्हीलर तुम्ही चालवता आणि लोकांना वाटते की हे आधुनिक संत आहे बाबा, यांनी असं नाही वागलं पाहिजे किंवा मग यांनी मग असं केल्यानंतर ते हे खऱ्या अर्थानं धर्मगुरू आहेत का बाबा, असं प्रश्नचिन्ह लोकांना निर्माण होतो. या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना काय सांगाल? या संदर्भामध्ये तुमच्या या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना एकच सांगेल. आता तुम्ही जो मला प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता, धर्मगुरू म्हणजे त्याग. आता मी तुमच्या समोर जे बसलो आहेत तर एक त्यागाचा प्रतीक म्हणून या ठिकाणी मी बसलो आहे. याचा उत्तम उदाहरण तुम्हाला मी हे सांगेन की खूप मोठा त्याग असते धर्मगुरू संत या सर्वांचा, परंतु प्रत्येक गोष्टी हा समाजाला सांगायचं नसते. जो समाजातील घटक जो ओळखणारा असतो तो खरा माणूस आस्तिक असतो. ज्याला त्या गोष्टी दिसले नाहीत ते नास्तिक असते. तुम्हाला सांगतो मी त्याग म्हणजे काय. आता मी या धार्मिक क्षेत्रामध्ये जेव्हापासून माझा पदार्पण झाला तेव्हापासून आज 10 वर्षापासून मी एकच लाल कपडा टाकतो, कारण मला वाटत नाही का मी लोकांसारखे इतर वेगवेगळे कपडे टाकावचे, इतर वेगवेगळ्या कलरचे हे ते. भक्तीमध्ये जेव्हा पदार्पण झाला, आपण धार्मिक अधिष्ठानावर बसलो की त्याचे जे काही नियम आहे ते फॉलो करावं लागते. करेक्ट. आता आपण जगदंबेचे भक्त म्हणून जेव्हा त्या अधिष्ठानावर बसलो, कारण आमची प्रथा चालत आहे आमच्या याच्यामध्ये, आम्ही सगळे प्रथम देवीची भक्ती करतो. तर मग देवीला आवडणारा पोशाख काय, अधिक देवी कोणत्या पोशाखने प्रसन्न होईल. तर आमचे कोणी गुरु असतील तर हे तुम्ही वस्त्र परिधान केलं पाहिजे. तर आपण 9 वर्षापासून 10 वर्षापासून तुम्ही मला कुठेही सोशल मीडियाच्या माध्यमातून टी व्हीमध्ये इकडे तिकडे कुठेही बघसाल तर तुम्हाला माझा एकच कलर दिसेल. बरोबर आहे. एकच कलरमध्ये आपण दिसू. बाहेर गेलो, खाणं ह्या त्या सगळ्या गोष्टीचे अनेकसे त्याग असते आणि ते त्याग करावं लागते. करेक्ट. सर्व गोष्टीचं त्याग करावं लागते, तरच म्हणजे आपली आत्मशांती होते. लोक आपल्याला काय म्हणते हे धार्मिक अधिष्ठानावर बसल्यानंतर त्याची पर्वा नसते. बरोबर. कारण कसं आहे, धार्मिक अधिष्ठानावर बसलेल्या लोकांचा फार मोठा त्याग असते. एकतर त्या गोष्टी करण्यासाठी खूप मोठे मोठे त्याग करावं लागते. मग वस्त्राचा असो, मग खाण्यापिण्याचा असो, मग फिरायचं असो, सगळ्या गोष्टीचा. बरोबर. त्याच्यानंतर समाजामध्ये सर्व गोष्टीचा सर्व प्रकारचे लोक असतात. करेक्ट. समाजामध्ये चांगले लोक असते, वाईट लोक असते, नास्तिक असते, आस्तिक असते, आणि हे आजपासून नाही, बरोबर, अगदी प्राचीन काळापासून या सगळ्या गोष्टी आहे. संताला, गुरूंना, साधू लोकांना सगळ्यात मोठा यांनाच तर त्रास झालेला आहे. कारण हे काय करते की समाजातून राक्षसी प्रवृत्ती पळवण्याचा काम हे लोक करते. मग त्यांच्यासाठी सतत लढावं लागते. तर तुम्ही म्हणा, एवढे मोठे आपल्या शास्त्राने, आपल्या भक्तीने, आपल्या सगळ्या गोष्टीने संत, साधू संत सगळ्या गोष्टी प्रगट करते. तेवढं असूनही प्राचीन काळापासून सर्व संतांच्या हातामध्ये, जास्तीत जास्त संतांच्या हातामध्ये शस्त्र असतेच ना. करेक्ट. त्यांना गरज काय पडली शस्त्राची? कारण जिथं शास्त्र आला तिथं शस्त्र आला. शास्त्रांना पूर्ण काम झालं नाही तर शस्त्रांना होत होता. आणि हे आतापासून आहे, हे पहिल्यापासून आहे. आताच सगळ्या गोष्टीचा भेव आहे. आता तर कायद्याचा भेव आहे. घटनेनं व्यवस्था दिलेली आहे आपल्याला.
धर्म आपल्याला आचरण देतो, करेक्ट. घटना आपल्याला व्यवस्था देते, परंतु त्यावेळेसपासून ह्या गोष्टीमुळे सर्व साधू संतांना हे त्रास होतं. आणि आता तुम्ही म्हटलं की ते मोटरसायकल, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, सर्व समाजामधले साधू संतांची जातच नसते पहिली गोष्ट. पण काय होते, सर्व लोकांना जेवढा अवेअरनेस आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना, तर धर्मगुरूबद्दल संताबद्दल आमच्या समाजामध्ये जरा त्या गोष्टी कमी आहेत. हो. याचे अनेकसे कारणं आहे. आता नास्तिक आस्तिक मी तुम्हाला सांगितलं, हे नास्तिक लोक जे असतात हेच लोक धर्मगुरूंनी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे. आता काही लोकांनी जर समजा मोटरसायकल विषयी सांगत असं, पहिला मुद्दा तर मी तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या शहरामध्ये गेलो त्या ठिकाणी जर कोणत्याही व्यक्तींनी काही जर विकत एखादं यंत्र म्हणा, गाडी म्हणा, काही घेतली तर त्यांची इच्छा असते की याला महाराजांनी चालवली पाहिजे. महाराजांनी, मी आज तुमच्याकडे आलो ना, तर एका अकोला गेलो होतो ना, तर एका इनोवा क्रिस्टेचा पूजन करून आलो मी. अच्छा. सगळ्या लोकांची इच्छा असते. मग आपण जर बसून ते चालवलं, आपल्या सोशल मीडियाच्या लोकांनी ते टाकलं, याच्यामध्ये काय झालं, आता जगातले कितीतरी नॅशनल लेवलवरचे जे साधू संत आहेत हे 100 किलोमीटर गाडीवरच फिरतात. सद्गुरू तुम्ही पाहिलं असाल सगळ्या गोष्टीवर, तर दररोज सद्गुरू मोटरसायकलवरच फिरते. ते तर त्यांच्या स्वतःचे असते सगळ्या गोष्टी. करेक्ट. आम्ही तर स्वतः ते मोटरसायकल घेण्याचं काहीच कारण नसते, परंतु एवढा अवेअरनेस असला पाहिजे की हे महाराज हे गाडी कशा करता घेईल, 40 लाखाची गाडी घेण्याकरता हे महाराजाला काय गरज आहे. बरोबर. हां, की काय महाराज कॉलेज स्टुडंट आहे की काय आहे, त्यांना गरज काय पडली, याचं म्हणजे आत्मचिंतन त्या लोकांनाच असलं पाहिजे. करेक्ट. आपण पाहतो पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. अनेक नेते मंडळी येतात, देणगी देतात, राष्ट्रीय नेते येतात, परंतु जसा विकास व्हायला पाहिजे पोहरादेवीचा तसं झालं नाही. मग ते स्वच्छतेच्या संदर्भात असो किंवा काही भक्ती निवासच्या संदर्भामध्ये असो, या संदर्भामध्ये थोडीशी उणीवा आपल्याला पाहायला मिळते. तर शेगावसारखं किंवा शिर्डीसारखं तिथं सगळी व्यवस्था होईल का असं आपल्याला वाटते का, किंवा सरकारला काही आपण आव्हान कराल का की पोहरादेवीमध्ये सुद्धा शिर्डीसारखी म्हणा किंवा शेगावसारखी अशी व्यवस्था व्हावी. नाही, असं बघा काय होतं की आजपर्यंत म्हणजे या 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ते प्रायव्हेट ट्रस्ट होता मंदिराचा. आता शासनाने लक्ष दिलेलं आहे पोहरादेवी मंदिराकडं. अच्छा. आणि जेव्हा प्रायव्हेट ट्रस्ट होतं संत सेवालाल आणि माता जगदंबा देवीचं जे ट्रस्ट, तिथं 2-3 ट्रस्ट आहे. हां. ते ट्रस्ट वेगळा आहे. अखिल म्हणा शक्तिपीठ हा रामराव बापूंचा होता. मागं संत बामनलाल महाराज आणि जगदंबा माता हे आमचं आणि सुनील महाराजाचं, मागं आमचं भक्तिधाम आहेत सध्या. तर या सर्व ट्रस्टवर काही पैशाची आवक नसते. पैसा एका ठिकाणी येतो, मेन मंदिरावरती जगदंबा आणि शिवालाल महाराज आणि रामराव महाराज यांच्याच आश्रमावर हा पैसा येत होता. अच्छा. परंतु हाही पैसा येण्याचा प्रमाण जो होता हा अत्यंत कमी होता, कारण तिथं हे अतिशय मागासलेला समाज आहे. मी तुम्हाला आधी स्पष्ट केलं. आणि खरं आम्ही या काही दिवसापासून जे बघत होतो तर खरी भक्ती आम्हाला ही जास्त गोरगरीब लोकांच्या घरामध्ये दिसतं. बरोबर. आणि हेच लोक त्या ठिकाणी येतात. जे क्लास 1 म्हणा, क्लास 2 म्हणा, हे जे लोक आहेत अति शिकलेले लोक हे फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येतात. बरोबर. म्हणूनच आपण पाहतो की बळी प्रथा वगैरे आहे मोठ्या प्रमाणात तिथं. तर त्यामागचं काय रहस्य आहे की खरंच बळी दिल्यानं काय माता प्रसन्न होते का, या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही आधुनिक विचाराचे आहात, तर त्या संदर्भामध्ये बळी प्रथेबद्दल नाही, माझं तर स्पष्ट मत आहे. मी गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणावरील बोकड बळी ही होऊ नये, मी प्रत्येकदा लोकांना आवाहन करतो की याच्या जागी आपण दुसरं काहीतरी आता केलं पाहिजे. आणि बोकडबळी हा विषय एक संशोधनाचा विषय आहे की हे पूर्वीपासून चालत आलेलं, म्हणून हे लोक
त्या ठिकाणी करते. परंतु खरोखरच आत्ताचा बोकडबोलीचा आकडा हा चिंताजनक तिथं आहे. म्हणून आम्ही सर्व महाराज लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही नेहमी करता बोकडबोली करू नये हा आवाहन करतो. मी तर वैयक्तिकरित्या करतो, इतर महाराजांनी नाही केलं तर माझा तो चालू आहे आणि मी हे करत राहीन. बरोबर. आता पाहतो आपण बंजारा समाजा जे तरुण मंडळी आहेत ते रोजगार त्यांना मिळत नाही. म्हणजे पोहरादेवी किंवा एवढा समाज आपला मोठा आहे तर एवढे नेते मंडळी येतात, देणगी देतात, परंतु एखादी काही फॅक्टरी म्हणा किंवा रोजगाराच्या संदर्भामध्ये इथं काही उपलब्ध नाही. या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं, काही शासनाकडनं काही चूक होत आहे का, किंवा मग अशा प्रकारचे जे काही योजना ज्याद्वारे रोजगार उपलब्ध होईल असं शासनानं आणल्या पाहिजे का? बघा, याला मेन कारणीभूत नेतृत्व आहे. समाजामध्ये अधिकाधिक नेतृत्व जोपर्यंत तयार होत नाही, आता तुम्हाला सांगतो मी, हे संपूर्ण भारत देशामध्ये हा समाज 14 कोटी आहे. हो. आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 कोटीच्या घरामध्ये हा समाज आहे. 1,40,00,000 जवळपास मतदान आहे या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचा. 3च आमदार आहेत, 2 विधान परिषद आहे. तुम्ही बघा, म्हणजे 2 विधान परिषद आमदार जर सोडले तर 3च आमदार हे निवडून आलेले आहे. त्याच्यापैकी यंदा 2 मंत्री आले. आता तुम्ही सांगा, एवढा मोठा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेला आहे, या 2-4 आमदारांना संपूर्ण समाजाचा विकास कसं होईल? नाही, जास्त प्रतिनिधित्व पाहिजे. म्हणून समाजाचा परिपूर्ण विकासाकरिता समाजामध्ये जास्त प्रतिनिधित्व पाहिजे. हाच नेमका काम धर्मपीठावरून सुरू आहे. नक्कीच. आपण पहा की आपण सगळ्यांना आवाहन करतो की वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे. बरोबर. समाजामध्ये जर नेतृत्व तयार झालं तर समाजाला न्याय मिळू शकते. आणि जो आज समाजामध्ये किंवा या भागामध्ये रोजगार नाही, याला कारणीभूत धार्मिक स्थळ नाही होऊ शकत. धार्मिक स्थळ ते करू शकत नाही किंवा धर्मगुरूंचं काम नाही, ते व्यवस्थेचं काम आहे. बरोबर. त्यांनाच तुम्ही काही आवाहन कराल का? हां, त्यांनाच मी आवाहन करतोय की तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की आता या समाजाकरिताच नव्हे तर तमाम समाजाच्या नवयुवक मुलाकरिता रोजगार या महाराष्ट्रामध्ये गरजेचा आहे. आणि ती एक आशा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत लावलेली आहे सर्वांनी. नक्कीच. की इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांचं लक्ष आहे आणि ते रोजगार निर्माण या राज्यामध्ये करेल. आणि आम्ही त्यांना वारंवार या गोष्टी आम्ही सांगत असतो आणि पत्रव्यवहारसुद्धा आम्ही करत असतो. नक्कीच. कारण जोपर्यंत या भागामध्ये कारखाने येणार नाही, त्या गोष्टी होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्या गोष्टी होऊ शकणार नाही. नक्कीच. या संदर्भामध्ये आपण पाहतो की बंजारा समाज हा ग्रामीण क्षेत्रात जास्त आहे आणि शिक्षणाचा थोडासा अभाव आहे आणि त्याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात छुप्या स्वरूपामध्ये हुंडा प्रथा इथं अस्तित्वात आहे समाजामध्ये. तर त्या कारणामुळे बरेच समस्या निर्माण होतात. तर त्यासाठी तुम्ही समाजाला काय आवाहन कराल? अगदी बरोबर तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहे, हुंडा प्रथेवर आळा घालण्यासाठी वारंवार आमचं काम चालू आहे, कार्यक्रम चालू आहे त्याच्यावरती. आणि प्रत्येकदा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समाजाला आवाहन करत असतो की हुंडा पद्धती कुठंतरी बंद झाली पाहिजे आणि गरज आहे खऱ्या अर्थात. खरंच. तर मी सर्व लोकांना त्यासाठी सुद्धा मी आवाहन करायला, आता नवीन मुलं जे आहे, नवीन शिकले सवरले जे मुलं आहेत किंवा अति वेल क्वालिफाईड जे मुलं आहेत, त्यांना आम्ही नेहमी करता आवाहन करत असतो की तुम्ही या गोष्टीला आळा घालू शकता. कारण आपण हुंडा एकदा घेतो, तो आयुष्यभर आपल्याला पुरत नाही. बरोबर. आणि ह्याच गोष्टी याच्यामध्ये जे काही बदलाव आहे हे तुम्ही नवीन पिढीचे लोक आणू शकतात. नक्कीच. आणि आपण पाहतो की पोहरादेवीमध्ये लाखो म्हणजे भक्तगण येतात, म्हणजे वेगवेगळ्या राज्यातून येतात आणि इथं भरपूर देणगीसुद्धा येते. तर या देणगीचं योग्य विल्हेवाट लागते का? जसं हॉस्पिटल असेल किंवा मग आरोग्याच्या संदर्भामध्ये असेल, रोजगाराच्या संदर्भामध्ये असेल, स्वच्छतेच्या असेल, शिक्षणाच्या संदर्भामध्ये असेल, याचं व्यवस्थित नियोजन व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? नाही, व्हायला पाहिजे असं वाटते.
परंतु कधी जेव्हा ती देणगी कोटीच्या रूपामध्ये असेल तेव्हा मी तुम्हाला आधी स्पष्ट केलं की या ठिकाणी येणारा भाविक कोणता आहे. गोरगरीब. तेव्हा तुम्हाला आजही सांगतो, पोहरादेवी असेल, माहूर असेल, या ठिकाणी अत्यंत गरीब भक्त आहेत. हम्म. आणि ती जे देणगी आहे हम्म. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात नसते. तर जरी प्रायव्हेट ट्रस्ट होता, आता शासनाचं लक्ष लागलेलं आहे. याच्यानंतर शासनाशिवाय विकास होऊ शकत नाही बघा. बरोबर. शासनाच्या मदतीशिवाय आता बघा, राज्य शासनाच्या वतीनं जे फार मोठा निधी पोहरादेवीला प्राप्त झाला, हम्म. तर त्या निधीमधून आता भक्तनिवास झाली. त्या ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या बाजूला भक्तनिवास झाले. बरोबर. बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा, इतिहास अबाधित राहावं, कायम राहावं, यासाठी नगारा म्युझियमची जी कल्पना आदरणीय संजय भाऊंची होती, त्याच्यासाठी संजय भाऊंनी कोटी रुपये आणून त्या ठिकाणी, म्हणजे हजारो कोटी रुपये आणून त्या ठिकाणी नगारा इमारत पूर्ण केली. आणि त्या देणगीच्या पैशामधून मंदिरसुद्धा झालेला नव्हता पोहरादेवीचा, शासनाच्या पैशामधून मंदिर त्या ठिकाणी चालू आहे. जेव्हा संत सेवालाल महाराज हे कशा प्रकारचे संत होते, सेवालाल महाराजांचे विचार, सेवालाल महाराजांच्या भविष्यवाणी, या सगळ्या जिवंत राहावं म्हणून शासनसुद्धा प्रयत्न करते. नक्कीच. तिथं 1000 कोटी रुपये शासनाचे आले तेव्हा तो सगळ्या प्रकारचं काम चालू आहे त्या ठिकाणी. आणि आता भविष्यामध्ये सगळं काम त्या ठिकाणी होते. बरोबर. आपण पाहतो की तुमच्या पद्धतीनं किंवा येणाऱ्या 20 वर्षानंतर तुम्ही बंजारा समाजाला कुठं बघता? धार्मिकदृष्ट्या की आध्यात्मिकदृष्ट्या की शैक्षणिकदृष्ट्या कोणत्या दृष्टीने ते सक्षम व्हायला पाहिजे? आणि शेवटी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना किंवा हिंदू पूर्ण समाजाला कोणता असा मोलाचा संदेश द्याल? मी संपूर्णच हे बंजारा समाजच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाला मी एक संदेश देईल की आपलं जीवन जगताना, आपण मेहनत करत असताना धर्मरक्षण, संस्कृती आणि ईश्वर नावाचा अस्तित्व आपल्या आजूबाजूला कुठंतरी आहेत हे मानूनच जीवन जगलं पाहिजे. बरोबर. श्रद्धा ठेवून, अंधश्रद्धा नाही. करेक्ट. आणि ईश्वर या जगामध्ये आहेतच ही श्रद्धा ठेवली पाहिजे आपल्या. बरोबर. म्हणजे धार्मिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या पण समाज, धार्मिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. हा सक्षम झाला पाहिजे. आणि कसं आहे, आपल्या देशामध्ये, राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अतिशय गरिबी आहे. मधामध्ये असं झालं होतं, तुम्हाला माहिती आहे की गरीब अत्यंत गरीब होत चाललेला होता, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललेला होता. पण कुठंतरी आता आशा आहे की गरीब हा वर्ग थोडा वर येईल शैक्षणिकदृष्ट्या. ओके. नक्कीच आपली इच्छा पूर्ण होईल. आणि बघा, आमच्या बोल मनातल्यामध्ये आम्ही रॅपिड फायर राऊंड घेत असतो, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारेल, त्याचे 3 पर्याय असेल, त्याच्यातला तुम्हाला एक निवडायचा आहे. पहिला प्रश्न आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षणाची खरी गरज कुठे आहे? शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये की सामाजिक प्रतिष्ठेमध्ये? शिक्षणामध्ये. शिक्षणामध्ये. धर्मगुरूंनी राजकारणात उतरावे का? हो, समाजासाठी आवश्यक आहे. नाही, धर्म आणि राजकारण वेगळे असावे. किंवा फक्त मार्गदर्शकाची भूमिका म्हणून? मार्गदर्शकाची भूमिका म्हणून. ओके. धर्मगुरू आधुनिक गाड्या, मोबाईल वापरतो म्हणजे काय? तर काळानुसार बदलतो, तत्वांशी तडजोड करतो की लोकांचा गैरसमज आहे? हा लोकांचा गैरसमज सर्व. पोहरादेवीसारख्या पवित्र स्थळावर मूलभूत सुविधा नसण्याला जबाबदार कोण? प्रशासन, लोकप्रतिनिधी की समाजाची उदासीनता? नाही, समाजाची उदासीनता म्हणता येणार नाही त्याला. आतापर्यंत त्या ठिकाणी व्यवस्थेच्या माध्यमातून कोणतंही काम प्रशासनाच्या माध्यमातून झालेला नव्हता. अच्छा. परंतु आता सरकार लक्ष देतं आहे आणि आता पूर्णपणे काम होत आहे. ओके. नाहीतर मागं असं होतं की एक रामनवमीच्या यात्रेमध्ये गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत हे 10 लाख लोक त्या ठिकाणी यायचे. अच्छा.
आणि एवढे मोठी यात्रा भरत असताना 10 लाख लोक त्या ठिकाणी येत असताना प्रशासनाचा 1 लाखही रुपयाचा निधी त्या ठिकाणी नसतो. हो. हं. अच्छा. तर खरंच माता खरोखर बळीनं प्रसन्न होते का? हो, परंपरा सांगते. नाही, भक्ती पुरेशी आहे किंवा श्रद्धेचा वैयक्तिक हा प्रश्न आहे? नाही, तो श्रद्धेचा भाग आहे. ओके. धर्मगुरूंनी समाजातील चुकीच्या ज्या प्रथा असते त्या उघडपणे मोडाव्यात का? हो, निर्भयपणे मोडाव्यात. नाही, परंपरा जपाव्यात. हळूहळू बदल घडावा. नाही, मोडावा. प्रथा मोडून बदल घडावा. समाजासाठी सर्वात धोकादायक काय आहे? अंधश्रद्धा, राजकीय वापर की शिक्षणापासून दूर राहणे? शिक्षणापासून दूर राहणे. ओके. पुढील 20 वर्षात बंजारा समाज कसा असावा? धार्मिकदृष्ट्या मजबूत असला पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे की दोघांचा समतोल असला पाहिजे? धार्मिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम, दोघांचा मेळावा समतोल असला पाहिजे. समतोल असला पाहिजे. समाजाला जागा करायला काय अधिक प्रभावी आहे? प्रवचन? कारण कसं आहे, धार्मिकदृष्ट्या सक्षम जर नसला तर हे असं होते, हे लोक मोटरसायकल म्हणजे धार्मिकदृष्ट्या जर संपन्न असला माणूस तर श्रद्धा असलीच पाहिजे. श्रद्धा जर नसेल तर गुन्हेगारी वाढते, बरोबर, अनैतिकता वाढते, सगळ्या गोष्टी वाढते. म्हणून धार्मिक दृष्टिकोन असलंच पाहिजे. समाजाला जागा करायला काय अधिक प्रभावी आहे? प्रवचन, संघर्ष की शिक्षण? नाही, प्रवचन असलंच पाहिजे. प्रवचन असलंच पाहिजे. हां, शिक्षण तर आहेच. हो. शिक्षण आणि याचं काही हे नाही, परंतु प्रवचन असलं पाहिजे, मार्गदर्शन असलंच पाहिजे समाजाला. बंजारा समाजाचा उद्धार कोण करणार? सरकार, धर्मगुरू की समाज स्वतः? नाही, कसं आहे, आता उद्धार करण्यासाठी व्यवस्था लागते. बरोबर. उद्धार असंच होऊ शकत नाही. तर याच्यात 2-3 गोष्टीचा समावेश लागतो. धर्मगुरूचं मार्गदर्शन, सरकारचं लक्ष आणि समाजसुद्धा जागरूक त्या सगळ्या गोष्टीला धरून जागृत असला पाहिजे. ओके. नमस्कार. नमस्कार. अशा विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वाला बघण्यासाठी बघत राहा बोल मनातलं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.